मुली पण शिकलेल्या आहेत तेवढ्या. मुलींचे पण स्वप्न आहेत. त्यांना फ्रीडम हवा आहे आणि त्यांना लग्न झालं तरी काम करायचं आहे. त्यांना घरात दाबून बसायचं नाहीये, लेकरबाळं सांभाळत बसायचं नाहीये. त्यांना पण त्यांचं आयुष्य फ्रीडमने जगायचं आहे. म्हणजे आम्ही नॅचरली म्हणजे खरंच आम्ही एकमेकांच्या रागात होतो आणि खरंच आम्ही एकमेकांशी भांडत होतो. फक्त डायलॉग जे आम्हाला दिग्दर्शक सांगत होते ते आमचे डायलॉग्स असायचे. काही काही डायलॉग तर मीच ऍड करायची मध्ये आणि मी त्याला झापून घ्यायची. आणि त्यात काय काय शिव्या पण मी ऑटोमॅटिक देऊन टाकायचो. मग डिरेक्टर बघायचं यार स्क्रिप्ट मध्ये नव्हतं म्हणलं तुम्ही कॅरेक्टर असं बनवलं. एक डायलॉग आम्हाला काय म्हणतात, अगं अशी कशी का तू बावळट बाई बाई, मी तुला बाई दिसते का? नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. मी आज आले मंगलाष्टका रिटर्न्सच्या एकदम ग्रँड प्रीमियर पण नाही म्हणता येणार असं वर्ड यूज करावं असं वाटलं, ट्रेलर लॉन्चला. आणि माझ्यासोबत आहेत त्यांचे कलाकार आणि ते खूप असे टवटवीत दिसतात असं म्हणेन मी. बिचारे थकलेले असून सुद्धा इथे आहेत. कशा आहात तुम्ही? मस्त. कशी आहेस? मस्त. मला सांगाल का मूवीबद्दल थोडीशी तरी माहिती द्याल का? आता मूवीबद्दल माहिती द्यायला गेलं तर सांगू शकत नाही, पण तुम्ही आता ट्रेलर पाहिलात, टीजरही लॉन्च झालेला ऑलरेडी. सो एवढ्याच मूवीची माहिती आहे की प्लीज प्रेम करा एकमेकांवर, भरपूर प्रेम करा, स्पेशली कपल्सला. सिंगल असू दे, ज्यांना कुठली गर्लफ्रेंड बनवायची त्या पोरांसाठी, तर कुठल्या पोरींना बॉयफ्रेंड बनवायचं आहे त्या पोरींसाठी, आणि जे ऑलरेडी मॅरिड आहेत त्यांच्यासाठी ही मूवी बेस्ट आहे. काहीतरी वेगळं ऐकायला आलंय. तू काय सांगू शकशील तुझ्या रोलबद्दल किंवा तुमचा ऑल ओव्हर प्रोसेस कशी होती? ह्या फिल्मच्या बद्दल सांगायचं म्हटलं की ही फिल्म एकदम थोडी हटके आहे. ही लव्ह स्टोरी पण नाही आहे, ही ॲक्शन फिल्म पण नाही आहे, ही काहीतरी वेगळी फिल्म आहे. म्हणजे ह्या फिल्ममध्ये सगळा मसाला एकाच फिल्ममध्ये भरला असं तुला म्हणायला काहीच हरकत नाही आहे. ही अशी एक स्टोरी आहे, सुलट प्रेमाची उलट गोष्ट. म्हणजे लग्नानंतर डिवोर्स पण याच्यामध्ये आहे. म्हणजे एक नवरा बायको इतक्या छोट्या छोट्या गोष्टींवरती भांडतात, इतक्या छोट्या छोट्या गोष्टी असतात की त्यामध्ये डिवोर्सपर्यंत गोष्ट जाते. आणि आजकाल हे सगळं खूप घडतंय. म्हणजे लव्ह मॅरेज केलेली कपलसुद्धा डिवोर्स घेत आहे. म्हणजे काय कारण असू शकतं? म्हणजे वाय हे सगळं होतंय? लव्ह मॅरेज असताना का हे सगळं होतंय? तर ते का होतंय तीच गोष्ट आम्ही पकडली आणि त्यावर आम्ही हा सिनेमा बनवलाय. तर त्या गोष्टीवर जेव्हा प्रेक्षक सिनेमा बघायला जातील तर ह्या गोष्टीवर नक्की वर्कआउट करतील की हो, आपण असं नाही करायला पाहिजे. आणि लग्न ही खूप सुंदर गोष्ट आहे, खूप चांगलं रिलेशन, पवित्र रिलेशन आहे, ज्याला आपण तोडलं नाही पाहिजे, निभावलं पाहिजे आयुष्यभर. आता तू म्हणाली का होतं हे कळणार आहे, तर सांगू शकाल तुम्ही दोघेही सांगू शकाल की का होतं किंवा काय रिझन असू शकतं? तुम्हाला मूवीची स्टोरी नाही रिव्हील करायची, आय नो, बट स्टील तुमच्या मते किंवा तुमच्या पर्स्पेक्टिव्हनी काय वाटतं की का होतं असेल असं की लव्ह मॅरेज असून सुद्धा त्यांच्यामध्ये डिवोर्स होतात किंवा क्लॅशेस पडतात? काय आहे ना की आजकाल म्हणजे हे बघ, पूर्ण जेव्हा आपले आजी आजोबा होते तेव्हाचा काळ वेगळा होता आणि आताचा काळ वेगळा आहे. इथे मुलींना पण स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. मुली पण शिकलेल्या आहेत तेवढ्या. मुलींचे पण स्वप्न आहेत. त्यांना फ्रीडम हवा आहे आणि त्यांना लग्न झालं तरी काम करायचं आहे. त्यांना घरात दाबून बसायचं नाही आहे, लेकरबाळं सांभाळत बसायचं नाही आहे. त्यांना पण त्यांचं आयुष्य फ्रीडमने जगायचं आहे. आणि मुलाला पण त्याचं आयुष्य फ्रीडमनी जगायचंय. पण त्याला बायको कशी हवी आहे? घरात बसणारी, मुलं बाळं सांभाळणारी. तिने बाहेर जायचं नाही. का बाहेर नाही जायचं? ती पण शिकली आहे, तिला पण स्वप्न आहेत ना. हा मुद्दा हिरोईन मांडते आणि मुलगा म्हणतो की तुला बाहेर जायची गरज काय? मी तुला सगळं देतोय ना, मग तुला बाहेर का जायचं? हे सगळे भांडण हे आता घराघरात चालू आहे. आत्ता तर घराघरातच चालू आहे. तर मग त्या गोष्टीतनं आता हा प्रॉब्लेम आहे ना इगोचा एकमेकांचा, मग त्यातनं मार्ग कसा काढायचा? काय केलं पाहिजे? तुम्ही ह्या गोष्टीवरती काय वर्कआउट केलं पाहिजे हे या सिनेमात आम्ही दाखवलं. म्हणजे हे असं झाल्यानंतर माझं तुझ्यासोबत पटत नाहीये, ठीक आहे आपण डिवोर्स घेऊ. मग डिवोर्स घेणं ही किती मोठी गोष्ट आहे. त्याने आपली लाईफ बदलू शकतं. जसं लग्न हे आपल्या लाईफचा एक टर्निंग पॉईंट असतो आणि आपण काही काळातच डिवोर्स घ्यायचा डिसिजन घेतो, तर ते इतकं झटकन डिसिजन नाही घेतलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींवर वर्कआउट केलं पाहिजे, एकमेकांशी अंडरस्टँडिंग केलं पाहिजे, एकमेकांना समजून घेतलं पाहिजे, एकमेकांबरोबर ऑनेस्ट राहिलं पाहिजे आणि एकमेकांचा विश्वास पक्का असला पाहिजे. तेव्हा घटस्फोट सोहळ्याची वेळ येणार नाही. अरे बापरे, खूप जड शब्द वापरलेस आणि जड बोललीस का एकदम. असं ओके असं झालं माझं. तुला काय वाटतं? एवढं ऐकलं वाटतं मी काय बोलावं पुढं. नाही तर इथे परत घटस्फोट व्हायचं. हा नाही होणार घटस्फोट. ती बोलली नाही का की
समजून घेतलं पाहिजे, ते सगळं झालेलं आहे असं वाटतंय. स्टील तुझ्या रोलबद्दल काय सांगशील तू? तर मला एवढंच पाहिजे की तुम्ही आमचे भांडणं बघण्यापेक्षा मूवीमध्ये आमच्यामधलं जे प्रेम झालं, जे घडत आलं, म्हणजे आम्ही कॉलेजमध्ये भांडण दाखवलंय, परत आमच्या नंतर जसं अंडरस्टँडिंग झाली एकमेकांचं, आम्ही मन आणि गुण हे समजून घेणं आपल्या पार्टनरचं खूप महत्त्वाचं आहे. पहिला पॉईंट ते नंतर आम्ही समजून घेतलं, कसं नेमकं प्रेम वाढत गेलं. तुम्ही हे लोकांनी ना हे पॉईंट पहिले नोटीस करा मूवीमध्ये. घटस्फोट सोहळा तर होणार आहे की नाही होणार ते तुम्हाला नंतरच कळेल, पण आमच्यामधलं रागापासून ते प्रेमात कसं हे झालं ते तुम्ही तुमच्या लाईफमध्ये पण बघा, की तुम्ही असं तुमचे पण काही मेमरीज असतील, तुमचे पण काहीतरी आठवणी असतील तुमच्या कपल बरोबर. तुमच्या राग आलं तर तुम्ही हे पहिले विचार करा की आपण प्रेमाने पण राहिलोय म्हणून, आता भांडलंच नाहीये. सो हे नक्की बघा. हे काय आहे की ऑब्व्हियसली इगो येतो मध्ये, ॲटिट्यूड येतो मध्ये, सगळं असतं मध्ये, पण त्यात प्रेम ही मोठं पण असतं. कारण तुम्ही प्रेम केला म्हणून तुम्ही लग्न केलात, प्रेम केला म्हणून तुम्ही एकत्र आहात, आणि त्याच्यानंतर तुम्ही घटस्फोट घेताय, पण तुम्ही का घेताय? कारण ह्याच्यावर तुम्ही प्रेम केलात म्हणून. सो एवढं बोलेल की लव युअर पार्टनर. तू बरोबर बोललायस, पण मला ऐकायला खूप आवडेल की तुम्ही जेव्हा एकत्र आलात फर्स्ट टाइम आणि कास्ट झालं की आता ही माझी पार्टनर आहे, हा माझा पार्टनर आहे, तर तुमच्या मनातलं काय होतं की एवढं भांडायचंय, मग परत एकत्र यायचंय, पुन्हा भांडायचंय, पुन्हा एकत्र यायचंय, म्हणजे ऑन ऑफ हे रिलेशन होतंय. सो ते तुम्ही कसं कॅरेक्टर म्हणून कसं वर्कआउट केलं? आम्ही ऑन ऑफ केलंच नाही, आम्ही फक्त ऑन होतो आणि ऑन होतो. आम्ही ऑफ झालोच नाही. ऍक्च्युली आमचं भांडण ऑफ झालंच नाही. या सिनेमात आमचं असं कॅरेक्टर होतं की आम्ही भांडतच होतो, पूर्ण भांडखोर. मी तर खूपच भांडली ह्याच्यासोबत. मी म्हणजे हा मला कधी कधी खरोखर घाबरायचा आणि त्याचे डायलॉग विसरून जायचा की अरे बापरे, ही काय, ही खरंच भांडते की काय. तर असं म्हणजे ऑन ऑफ झालं आणि आम्ही ऑनच होतो, आणि खरोखर पण आमचे भांडणं व्हायचे, कारण की त्या कॅरेक्टरमध्ये आम्ही इतकं घुसायचो की ऑफस्क्रीन पण आमचे भांडणच व्हायचे. आणि जेव्हा ह्या सीनचं पॅकअप झालं, जेव्हा फिल्म म्हणजे शूटिंग आमचं संपलं, एडिटला गेली, तेव्हा आम्ही वर्षभर बोललोच नाही. इतकं तुमचं एवढं कॅरेक्टर घुसलेलं. माझं लिटरली असं होतं की मी ऋषभ नाही, मी अनिरुद्ध येडे पाटील आहे, मला माझ आहे, मी का बोलू ज्याशी. पण तुम्ही बोलायला कधी एकत्र लागलं? आम्ही आता हेच जेव्हा आम्हाला पिक्चर मधलं प्रेम आठवलं. आम्ही ते अरे तो सिनेमा होता ना, आपण काय म्हणतोय, अरे आपण फ्रेंड्स आहोत. तुम्ही कॅरेक्टर मधून बाहेरच नाही आलात एकदम. काय झालं त्या मूवी मध्ये पण नाव शीतल, रिअल मध्ये पण शीतल. सो मला असं झालं की बापरे, मी माझ्या मैत्रिणीशी बोलते, बेस्ट फ्रेंडशी बोलते का बायकोशी बोलते, मलाच कळत नव्हतं ते. भांडलो आम्ही, इतकं भांडलो, आणि मारलं सुद्धा आम्ही एकमेकांनी ह्या फिल्म. हो, हे न्यूज आहे की हिने एकमेकांना मारलेलं आहे आणि तरी ते बसलेले आहेत. भांडलोय म्हणून आमचा सिनेमा घटस्फोट सोहळा. आणि हे आमचे नॅचरल सीन्स झाले सगळे, म्हणजे आम्ही नॅचरली, म्हणजे खरंच आम्ही एकमेकांच्या रागात होतो आणि खरंच आम्ही एकमेकांशी भांडत होतो. फक्त डायलॉग जे आम्हाला दिग्दर्शक सांगत होते ते आमचे डायलॉग्स असायचे. काही डायलॉग तर मीच ऍड करायची मध्ये आणि मी त्याला झापून घ्यायची. आणि त्यात काय शिव्या पण मी ऑटोमॅटिक देऊन टाकायचो. मग डिरेक्टर बघायचं यार स्क्रिप्ट मध्ये नव्हतं, म्हणलं तुम्ही कॅरेक्टर असं बनवलं. एक डायलॉग आम्हाला काय म्हटलं, अगं अशी कशी का तू बावळट बाई, मी तुला बाई दिसते का. एकच मिनिट, हे तुझं पर्सनल होतंय असं झालं असेल ना तुमचं? असं 1 मिनिट, हे पर्सनल होतंय मला फार. ठीक आहे, छान वाटलं गप्पा मारून. बाकी तुम्हाला काय सांगायचं मूवी बद्दल, आणि प्रेक्षकांनी का बघावं मूवी, आणि याच्यामध्ये काय खासियत आहे की प्रेक्षक अट्रॅक्ट होईल येतील मूवीसाठी? अट्रॅक्शनला पहिले तर आपले म्युझिक आहेत सगळे, जे म्युझिकनी तुम्ही अट्रॅक्ट होताल. कारण की 4 वेगळ्या पद्धतीने म्युझिक केले, त्यांचे आमचे वेगळे लुक्स आहेत 4 म्युझिकमध्ये. सो तुम्हाला पहिले कन्फ्युज होईल की नक्की आहे काय मूवी, नक्की की एक साईड ऑफिसमध्ये दिसतंय, एक साईड कॉलेजमध्ये दिसतंय, एक साईडला भांडतात आहेत, एक साईड फक्त एक्झाम लिहायला लागले, बुक्स वाचतायत. सो पहिलं अट्रॅक्शन लोकांना हे असणार आहे म्युझिक बघून सगळे, की नक्की आहे काय. सेकंड अट्रॅक्शन असणार आहे आपलं घटस्फोट सोहळा, जे पहिल्यापासून खूप वर्षापासून व्हायरल झालेलं आहे. आणि आम्हाला पाहिजे उलट की अट्रॅक्शन वाढावं आणि आम्ही लोकांपर्यंत पोहोचावं. सो एवढंच म्हणेल की असं अट्रॅक्शन ठेवा, आणि तुम्ही माउथ पब्लिसिटी जास्त करा मूवीची. कारण की तुम्हाला जर वाटतंय तुमच्या कुठल्या कपलमध्ये ब्रेकअप होणार आहे, तर त्यांना पहिले मूवीचा तिकीट द्या आणि पाठवा मूवी बघायला. थँक्यू सो मच, खूप छान वाटलं आणि ऑल द बेस्ट तुम्हाला. आणि हा मूवी नक्की हिट होणार आहे, आय नो. येस, थँक्यू.